नमस्कार. सातारावाच्या बातमीपत्रात मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो. अखंड सौभाग्य, पतीचे दीर्घायुष्य आणि अतूट प्रेम यांचं प्रतीक असलेल्या वटपौर्णिमेचा सण आज देशभरात, विशेषतः महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. ज्येष्ठ महिन्यातील या पावन पौर्णिमेला सुवासिनी महिला आपल्या पतीच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी दिवसभर कडक उपवास पाळतात आणि वटवृक्षाची म्हणजेच वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतात. आज सकाळपासूनच राज्यातील विविध भागांमध्ये वटवृक्षाच्या भोवती सुवासिनींचा मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. पारंपरिक पद्धतीनुसार सुवासिनी महिला वडाच्या मुळाशी जल अर्पण करून हळद कुंकू, अक्षता आणि ऋतूंची 5 फळे, विशेषतः आंबे आणि फणस वाहून वडाची पूजा करत आहेत. या पूजेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे फेऱ्या मारणे आणि दोरा गुंडाळणे. महिला वटवृक्षाला पांढरा सुती धागा गुंडाळतात. 5, 7 किंवा 11 वेळा प्रदक्षिणा घालत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. हा कच्चा धागा केवळ एक सूत नसून तो पती पत्नीच्या 7 जन्मांच्या अतूट बंधनांचे आणि रक्षणांचे प्रतीक मानले जाते. वटपौर्णिमेचे व्रत संस्कृतीतील खूप पवित्र व्रत मानले जात आहे. सावित्रीने जसे यमराजाकडून आपल्या पतीचे म्हणजेच सत्यवानाचे प्राण परत आणले होते, त्याच श्रद्धेने आम्ही वडाची पूजा करतो अशी महिलांची भावना आहे. वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचा वास असतो. म्हणूनच या दीर्घायुषी वृक्षाला दोरा गुंडाळून आम्ही पतीसाठी दीर्घायुष्याचे वरदान मागतो, अशी भावना या दोरा गुंडाळताना महिला बोलत असतात. या पूजेनंतर सुवासिनी महिला एकमेकींना आंबे किंवा गव्हाणी ओटी भरून वाण देतात. थोडक्यात सांगायचे तर आधुनिकतेच्या युगातही भारतीय संस्कृतीची ही सुंदर परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने आणि उत्साहाने जपली जात आहे. सातारा आवाज न्यूजकडून सर्व सुवासिनी व सर्व महिला भगिनींना वटपौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा.